राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल 34 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा खळबळजनक दावा भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती। मात्र यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अधिकृत आकडेवारी जाहीर करत हा दावा खोडून काढला आहे। राळेगाव परिसरातून सध्या केवळ 2च मुली बेपत्ता असून 34 मुलींच्या अपहरणाचा दावा वस्तुस्थितीला धरून नाही असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले। गेल्या काही काळातील बेपत्ता मुलींच्या प्रकरणाचा आढावा घेत पोलीस अधीक्षकांनी सविस्तर माहिती दिली। त्यांच्या मते 2025 मध्ये राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये एकूण 38 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती। मात्र पोलिसांनी केलेल्या तातडीच्या तपासांती या सर्व 38 मुली सुखरूप घरी परतल्या आहेत। 2026 चालू वर्ष 2026 मध्ये आतापर्यंत 4 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे। त्यापैकी 2 मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून त्या आपल्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत। सध्या रेकॉर्डवर केवळ 2च मुली बेपत्ता आहेत। त्यांच्या शोधासाठी पोलीस दलाची विशेष पथके अहोरात्र काम करत आहेत। भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। यावर बोलताना कुमार चिंता म्हणाले की विनाकारण आकड्यांचा फुगवटा करून भीती निर्माण करणे चुकीचे आहे। पोलीस रेकॉर्ड अनुसार केवळ 2 मुलींचा शोध घेणे बाकी आहे। यासाठी विविध तपास पथके तैनात करण्यात आली असून लवकरच या मुलींना शोधले जाईल। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आश्वस्त केले की राळेगाव किंवा संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची तक्रार प्रलंबित नाही किंवा कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण झालेला नाही। पोलीस प्रशासन आपले काम अत्यंत तत्परतेने आणि पारदर्शकपणे करत आहेत। एकूणच भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी पोलीस अधीक्षकांच्या या सडेतोड स्पष्टीकरणामुळे अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे। पोलीस यंत्रणा त्या 2 मुलींचा शोध घेण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करत असून नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। याच्यामध्ये पहिले 2 मॅटर मिक्स झालेला आहे। पहिले परवा राळेगावमध्ये एक बालविवाह होणार होता। त्याच्यामध्ये मुलगी 15.5 वर्षाचा मुलगी होता आणि जो लग्न करणार होता तो पण आदिवासी समाजाचा होता। त्यांच्या वय 44 होता आणि आपल्याला माहिती भेटले बरोबर त्यांना आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर मॅटर थोडा मिक्स झालेला आहे। राळेगाव शहरामध्ये एक कल्याणी कुरेशी म्हणून एक लेडी आहे आणि त्यांच्या पती मजर कुरेशी म्हणून आहे। हे दोघं जनरली काही मॅरेज करण्यामध्ये एक मीडिएशनचं काम करतात असं आपल्याकडे माहिती आलेलं आहे। त्याच्यामध्ये दरम्यान आतापर्यंत आमच्या चौकशीमध्ये काही आदिवासी मुलींच्या यांना लग्न केले म्हणून काही मिळून आले नाही आहे। काही बाकी वेगळ्या समाजच्या ज्यांच्या लग्न होतच नाही आणि जिथे मुलींच्या गरज आहे त्या सारख्या म्हणजे चंद्रपूर, नागपूर, जालना, औरंगाबाद अशा ठिकाणी इकडून मुलींना ती लोक मध्यस्थ करून करण्यात आलेला आहे। हे एक वेगळं प्रकरण आहे। आता मला हे संघटनाकडून आम्हाला भरपूर महिला मुली मिसिंग आहे म्हणून आमच्याकडे माहिती आलेली आहे। अगर रिकॉर्डवर आम्ही चेकिंग केली तरी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये 2025ला 38 महिला मिसिंग होता। त्यापैकी 37 महिला मिळून आलेल्या आहे, म्हणजे एकही महिला मिळून आलेला नाही आहे। आणि 2025 मध्ये अपहरणमध्ये 14 मुली अपहरण झाल्या होत्या, म्हणजे जो काढून नेणे आणि असं बोलतात आपण। 14 पैकी 12 मिळून आलेल्या आहे, 2 मिळून आलेल्या नाही आहे। आणि 2026 मध्ये मिसिंग मध्ये 9 लेडीज मिसिंग झाले, त्यापैकी 8 मिळून आले, 1 मिळून आले नाहीये। आणि अपहरणमध्ये 2 अपहरण झालं होतं, त्यापैकी सर्व लोक मिळून 2 पैकी 2 पण मिळून आलेला आहे। हे जो आपल्या पोलीस रेकॉर्डवरच्या डिटेल्स आहे तुम्हाला सांगतो। याच्या मी याच्यासोबत चर्चा केली। जो 34 नंबर आकडेवारी सांगतात त्याच्या रिलेटेड सध्या आपल्याकडे काही डिटेल्स नाही आहे, पण आम्हाला पण एक शंका अशा निर्मित झालेली आहे। अशापणी काही मुली मिसिंग होतात पण आपल्याकडे येतच नाही का, म्हणजे इन्फॉर्मेशन येतच नाही आई वडिलांकडून। असं काही माहिती आहे का त्याच्या रिलेटेड आम्ही डिटेलमध्ये चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये अगर काही निष्पन्न झाले 100% आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे। आपला जो माहितीप्रमाणे परराज्यामध्ये काही माहिती नाही केलेली आहे। टोटल माझ्याकडे जो माहिती आहे परभणी, संभाजीनगर, चंद्रपूर, जालना आणि नागपूर अशा ठिकाणी ते लग्न करण्यात आलेलं आहे। आमच्या समोर असा काही आढळून आलेलं नाहीये, पण स्वतः ते कल्याणी कुरेशी आहे, ती हिंदू होता, ती याच्यासोबत लग्न केले, शायद त्याच्यामुळे असा माहिती आलेली असेल, पण आमच्याकडे काही माहिती नाही आहे तसं। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, पोलीस डिपार्टमेंट प्रोफेशनल पद्धतीने निष्पक्षपात पद्धतीने चौकशी करतात। याच्यामध्ये जो बी निष्पन्न होईल आणि जो बी आरोपी निघणार त्यांना आम्ही 100% सोडणार नाहीये, त्यांच्यावर नक्की कारवाई करणार आहे। आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, या मॅटरला आता सोडून टाका, आमच्यावर सोडत नाही, आमच्यावर विश्वास ठेवा। आता तुम्हाला इव्हन माननीय मंत्री विके साहेब पण भेट दिलेली आहे, ते पण तेही सांगितलेलं आहे। आम्ही
100% पुढच्या आठवड्यापर्यंत डिटेलमध्ये डीप चौकशी म्हणजे जो आरोपीचं नाव आलेलं आहे असं आम्ही निष्पन्न करणार आहे की त्यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण चेकिंग करणार, त्यांचं CDR पण चेकिंग करणार. अशा पूर्ण सर्व प्रकरणामध्ये असं बघून आम्ही त्यांच्यावर काही निष्पन्न झालं तर कारवाई करणार आहे. आम्ही जो मजर कुरेशीच्या विरुद्ध एक तलवार सापडल्यामुळे त्यांच्या घरी त्यांच्यावर आम्ही 425चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरा तुम्ही जो बोलतात की अशा प्रॉस्टिट्यूशन सारखा म्हणजे मीडिएशन करतात तसा प्रकरण आमच्याकडे आले नाहीये. अगर अशा कोणी पुढे येऊन आम्हाला तक्रार दिली अगर त्याच्या रिलेटेड आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आम्ही जो परवा चाइल्ड मॅरेज जो ऍक्ट आहे त्याच्या रिलेटेड बालविवाह प्रतिबंधक नियमानुसार कायद्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केले. त्याच्यामध्ये 5 लोकांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि हे जो वेगळं प्रकरण आहे याच्यामध्ये एकही आमचाचा गुन्हा मजर कुरेशीच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव विधानसभेमध्ये खास करून राडेगाव शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे. परंतु जी बाब माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण आणि सन्माननीय मंत्री महोदय यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या संदर्भात मला त्याचं स्पष्टीकरण देणं फार अपेक्षित वाटलं. कारण की ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणं या ठिकाणी वाटतंय. कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य SP साहेबांसोबत मान्य कुमार चिंतासोबत चर्चा केली. त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे आणि त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या. त्या 63 घटनापैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे. जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन SP ऑफिसकडे बसून त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही. एकमेव आदिवासीची मुलगी होती. ती मुलगी वयानं कमी होती आणि त्यांना लग्न करायचं होतं आणि ती लग्न करण्यासाठी तयार होते, नातेवाईकही होते आणि हे होते. परंतु ते त्यांचं काहीतरी डिस्प्यूट वातावरण झालं किंवा त्या ठिकाणी वयाचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि म्हणून तेवढीच एक घटना एक आदिवासी समाजातली प्रधान समाजाची मुलगी आणि प्रधान समाजाचाच व्यक्ती त्यांची ते दुसऱ्यांदा लग्न करण्याचा जो विषय होता की त्याची पहिल्या पत्नी मरण पावली आणि त्याला दुसऱ्यांदा लग्न करायचा, अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी दोन्ही घटना एकाच जातीच्या प्रधान समाजाच्या. आणि एवढीच एक घटना जर आदिवासी समाजाची जर सोडली तर दुसरी कुठलीही घटना या 2 वर्षामध्ये आदिवासी मुलींच्या संदर्भात किंवा आदिवासींच्या संदर्भात झाली नाही. अशा प्रकारचं स्पष्टीकरण सन्माननीय कुमार चिंता अधीक्षक यवतमाळ यांनी मला दिलं. त्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.